नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चौल नाका येथे गटारात अडकला ट्रक, तनुजा घरत व टीम धावली मदतीला। सार्वजनिक बांधकाम विभागावर नागरिकांचा संताप। रेवदंडा ते चौल नाका हा महत्त्वाचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून दरवर्षी पावसाळ्यात गटारे व नाले साफ न केल्याने चौल नाक्यापासून बँक ऑफ महाराष्ट्र परिसरापर्यंत 4 ते 5 फूट पाणी साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पाण्याखाली गटारे व खड्डे झाकले जात असल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत असून या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत। दरम्यान चौल नाका येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर पावसाच्या पाण्याखाली झाकलेल्या गटारात एक मालवाहू ट्रक अडकला। ट्रकचे चाक गटारात घसरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। अखेर 2 जेसीबींच्या मदतीने ट्रक बाहेर काढण्यात आला। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या तनुजा घरत, भूषण घरत, अंकित गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले। अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी तसेच नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। रेवदंडा चौल मार्गावरील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, रेवदंडा।